गौरी स्पोर्ट 40+ चे आयोजन आणि एक दमदार आयोजन राहिले या विभागातील. नेहमीच या स्पर्धेला पसंती दिली प्रेक्षकांनी. साहेब चषक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते आणि साहेबांवर नितांत प्रेम देखील तेवढंच क्रिकेट रसिकाने दिलेलं आहे. त्यामुळे या विभागातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईकला पण जितू सामोसे आणि त्याच्यासोबत किरण पाटील. जितू सोमासे आणि नॉन स्ट्राईकला किरण पाटील. माऊली गोलंदाजी ट्रॅकवर पहिलेच बॉल. या बेलचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉफ्टेड करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव मिळेल. अकाउंट ओपन केलंय गौरी स्पोर्ट उलवे या संघानं. एक दिग्गज संघ आहे. 40+ म्हणल्यानंतर नेहमीच दादागिरी राहिली उलवे संघाची आणि त्यांच्या विरुद्ध तेवढ्या ताकदीचा संघ देखील सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वहाड संघाची देखील तेवढीच चर्चा आहे. कदाचित तो कल्पेश नाहीये खेळण्यासाठी. एक महत्वाचा खेळाडू कल्पेश देखील राहिला. चला आपल्या व्यासपीठाच्या समोर जी फोर व्हीलर आहे त्याची लाईट आपण बंद करा. जी कार आहे वाहन धारकाला आपण विनंती करूयात आपल्या हेडलाइट्स आपण बंद करा. किरण पाटील ऑन द स्ट्राईक. या वेळचा बॉल सोडून दिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावाला सुरुवात झाली आणि एक्स्ट्रानं धावपड्या धावा लागले गेले त्या गौरी स्पोर्ट उलवे संघाच्या. बिनबाद 2. एक विस्फोटक खेळाडू किरण पाटील. आडेबा बॅटनं फटका खेळला. प्रॉपर टायमिंग झाले नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय. किरण पाटीलच्या बॅट मधून आजच्या रात्री आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. या रेसिंग त्या खेळाडू पाहायला मिळाला आणि स्वतःला फिट देखील किरण पाटील यांनी तेवढंच ठेवलंय. त्यावेळेचा बॉल सोडून दिला. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी 11 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक माऊली यांचं पाहायला मिळते. मनोहर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. एक दिग्गज गोलंदाज आहेत या विभागातील. आपण समोर तेवढ्या ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील दाखल झालेत. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. प्रॉपर टायमिंग झालाय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. किरण पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर आक्रमण करत असताना डावखोऱ्यात त्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात आणि त्याचं उत्तर दाखवले किरण पाटीलनं. 17 धावा धावपट्यावर पाहायला मिळाल्यात. एक चांगली सुरुवात गौरी स्पोर्ट उलवे संघाची पाहायला मिळते. मनोहर पाटील यांच्यावर आक्रमण केलं. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूमध्ये 17 धावा धावपट्या लागल्या गेल्या. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. लोवर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. 20 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्यांना उलकावणी देऊन चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या चेंडूवर मिळतील धावा 4.
पहिल्या षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर गौरी स्पोर्ट 40+ मास्टर या संघाच्या धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 21 धावा. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये किरण पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार, एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 21 धावा. यानंतर आपण कोंबडभुजी आणि त्यांच्या विरुद्ध तरघर ही मॅच खेळवणारा दोन्ही कॅप्टन आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. कोंबडभुजी आणि त्यांच्या विरुद्ध तरघर यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण इन्व्हाइट करतोय. आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर या. ज्ञानेश्वर पाटील आलेत. पहिले षटक थोडंसं महागडेच राहिले. वहाळ 40+ संघासाठी एक दिग्गज संघ आहे. समोर गौरी स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध वहाळ संघ खेळत असताना अखूट टप्प्याचा बॉल जितू यांच्या समोर पडल्यानंतर थोडीशी उचली दिली होती. टॉस करणारा बॉल पाहायला मिळाला. थोडासा फटका अगदी अप्परकट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. बॅकफुटला जाऊन फर्स्ट टिपच्या वरतून चेंडू खेळायचा होता. यावेळचा बॉल तोच प्रयत्न पाहायला मिळाला. फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. महत्वाची विकेट मिळवली जाते आणि पहिला हात लागला गौरी स्पोर्ट उल्वे संघाला. जितूबाई होतील झेलबाद. चला महत्वाची आपण सूचना करतोय. कोंबडभुजी आणि त्यांच्या विरुद्ध तरघर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर पहिली इनिंग संपण्या अगोदर या. आयोजन कमिटीच्या वतीनं ही तुम्हाला महत्वाची सूचना आहे. कोंबडभुजी आणि त्यांच्या विरुद्ध तरघर यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन तरघर संघाचे कर्णधार आले तर कोंबडभुजी संघाचे जर कर्णधार आले असतील तर आपण देखील आल्याची नोंद द्या. की नामांकित स्पर्धा तुम्ही खेळताय साहेब सगळ्या आणि या स्पर्धेतील आपण ही दुसरी रात्र सध्या एन्जॉय करतोय. जिथं पहिल्या षटकामध्ये बोलबाला जरूर पाहायला मिळाला. मात्र दुसरं षटक जसं गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर पाटील आले आणि त्यांनी महत्वाची विकेट मिळून दिल्या. 2 चेंडू मध्ये शांत ठेवले गौरी स्पोर्ट उल्वे संघाला. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्याचा हिरो प्रदीप कारकर पॅडी दाखल झाला. सर जे प्लेयर उभे आहेत थोडेसे खाली बस दादा. थोडासा व्यक्ती निर्माण होतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. आल्याला स्वागतच केलं. प्रदीप कारकरनं ठोकला हा पहिलाच षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला गेला तर हा चेंडू थोडासा पडल्यानंतर काटा बदलवला होता. आतमध्ये चेंडू आणला होता पण थोडासा आखूट टप्प्यात होता. लवकर बॅटच्या फ्लो मध्ये आला आणि त्याला मात्र स्लॉट मध्ये आल्यानंतर प्लॉटच्या पलीकडेच पाठवलंय. प्रदीप कारकर आखूट टप्प्याच्या बॉलवर आक्रमण करत असताना 27 धावा धावपडायला लागले गेल्या 27 रन्स. या षटकातील आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फक्त एकच धाव मिळेल. 21 धावनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा धावपटावर पाहायला मिळतात. 28 रन्स. सिंगल डबल्स देखील धावा बनवू शकतात पण किरण पाटील यांचं मी कौतुक करेन ज्याने 2 षटकार ठोकलेत. एक त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. त्यामुळे हा विस्फोटक खेळाडू आहे. 40+ या फॉर्मॅट मधील हा सर्वाधिक खेळाडू चर्चेचा विषय राहिला किरण पाटील.
अकूट टप्प्याचा बॉल बॅटच्या वरच्या टोला लागून लॉंग स्टॉप रिझन कडे चेंडू निघून चाललाय. मिळतील धावा 4. किरण पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. 32 धावा आपल्याला लागले गेल्या. चांगली सुरुवात गौरी स्पोर्ट 40+ संघाची पाहायला मिळते. विजय शेठ खारकर साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि बऱ्याचशा नामांकित स्पर्धा हा संघ खेळला. मग रायगड प्रीमियर लीग 40+ असू द्या, महाराष्ट्र 40+ असू द्या, या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आणि एक दिग्गज संघ म्हणून या संघाकडे ओळख पाहायला जाते आणि या संघाची तेवढीच एक ओळख देखील राहिल्या. या वेळचा बॉल सोडून दिला. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेर धावनीशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा 33 रन्स. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चांगली सुरुवात केली गौरी स्पोर्ट उल्वेस टीमनं. फुल टॉस बॉल त्याच्यावर आक्रमण. किरण पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार. कमालची बॅटिंग सध्या करत असताना किरण पाटील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या 39 धावा 39 रन्स. एक बाद 39 धावा धावपटला लागले गेले. चला तरगर टीमचे कर्णधार आलेत. आपण पुन्हा एकदा विनंती करतो कोंबडूची टीम. 40+ म्हटलं की डिसिप्लिन सर्व गोष्टी असतात आणि त्याचं पालन नेहमी 40+ सर्व खेळाडू करतात. बऱ्याचशा गोष्टी यंग जनरेशनच्या खेळाडूंना या खेळाडूंकडून शिकणं गरजेचं आहे. नेहमी हे संघ वेळेवर उपस्थित राहतात. अगदी शिस्तबद्ध खेळ देखील खेळतात आणि एकमेकांशी मैत्रीचा संवाद देखील चांगला पाहायला मिळतो. हे 40+ क्रिकेट आहे. त्यामुळे थोडंसं आपण खरं तर यांचं देखील कौतुक करूयात. ज्या पद्धतीनं 40+ संघ नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली या संपूर्ण संघांची. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन शिस्त या सर्व गोष्टी 40+ सर्व खेळाडू हे पालन करत असतात. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेले त्या 39 धावा 39 रन्स. धावपटला लागत असताना रवींद्र करत आले गोलंदाजी ट्रॅकवर 30 षटक घेऊन. यावेळचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा मध्ये ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव मिळेल आणि एकच धावेशी धावपटा धावा लागले गेले ते 40 धावा. रवींद्र करत यांचं षटक 3ऱ्या षटका प्रगतीपथावर असताना किरण पाटील यांचा आपण बोलबाला पाहायला मिळाला. ज्यांच्या बॅट मधून एक चांगली इनिंग त्यानं साकारले. 3 षटकार 2 चौकारांच्या साह्याने ते खेळतात आणि चांगली सुरुवात करून दिल्या गौरी स्पोर्ट 40+ संघासाठी. यावेळचा बॉल आणखीन एक आक्रमण. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पार. आला हा 4था षटकार किरण पाटील यांच्या बॅट मधून. सेहेचाळीस धावा धावपट्या लागले गेल्यात आणि 34 धावांवर वैयक्तिक खेळतात किरण पाटील यांच्या बॅट मधून. जर अर्धशतक आले तर NR पॅनेल चे बॉस यांच्या वतीने 1000 कॅश प्राइज हे किरण पाटील यांना दिले जाईल. यावेळचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एक धाव इथून जोडली जाईल. धावपट्ला धावा लागले गेले त्या 47 धावा. धावा धावपट्यावर पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र करत आहेत. मागील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता पण समोर होता प्रदीप खारकर. उजव्या हाताचा खेळाडू आलेल्या ज्यानं 600च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचं पसंत केलंय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्यांना
हुलकावणी देऊन चेंडू निघून चालला. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर केलं जात आहे. प्रदीप खारकर यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. 51 धावा, 50 धावा कंप्लीट झाल्यात गौरी स्पोर्ट उलवे संघाच्या. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करत असताना आपण पाहायला मिळतात किरण पाटील आणि त्यांना चांगली साथ देते प्रदीप खारकर. जिल्ह्याच्या क्रीडांगणामध्ये देखील प्रदीप खारकर यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. काय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण करत असताना सुहास पाटील यांना आपण पाहिलं. 100% योगदान, 100% एफर्ट आणि चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली या खेळाडूची. यावेळचा बॉल चांगला फटका सजवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी लॉंग लेगच्या वरतून चेंडूला पाठवलं. सीमा रेषा पलीकडं मिळतील धावा 6. आणखी निकाल किरण पाटील यांच्या बॅट मधून हा षटकार. आणि या षटकारानं धावपटा धावा लागले गेले त्या 58 धावा, 58 रन्स. वैयक्तिक 41 धावसंख्येवर खेळतात किरण पाटील. वैयक्तिक 41 धावसंख्येवर खेळत असताना आपण किरण पाटील यांना पाहिलं. त्यांच्या बॅटमधून जर आज अर्धशतक आलं तर एनआर पॅनेल यांच्या वतीनं 1000 कॅच प्राइज हे किरण पाटील यांच्यासाठी दिलं जाईल. पंचांच्या वतीनं आज बक्षीस आहे. डॉक्टर निशांत पाटील मैदानाच्या दाखल झालेत. याच स्पर्धेमध्ये ज्यांनी मेडल षटक हा हाताळला आणि 3 विकेट मिळवल्यात अशी डॉक्टर निशांत पाटील मैदानाच्या दाखल असताना आणि चांगला असा संदेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना दिला की तुम्ही क्रिकेट देखील खेळा पण त्यासोबत शिक्षण देखील काळाची गरज आहे असे डॉक्टर निशांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. टप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रदीप कारकरचा हा फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय. कॉटन बॉल दुसरा हादरा लागलाय गौरी स्पोर्ट उलवे संघाला. प्रदीप कारकर ऑन द डिपार्ट्स. स्वतःला जोखूनच दिलं होतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेळ घेण्याचा प्रयत्न. लावली अपील पडीतून टीव्ही अंपायर कडे आपण वळतोय. काय 100% एफर्ट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजी टाकत असताना आपण डॉक्टर निशांत पाटील यांना पाहिलं आणि त्यानंतर मात्र काय एफर्ट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. खेळाडू बाल बाल बचावलेत किरण पाटील. पण काय एफर्ट डॉक्टर निशांत पाटील यांचा पाहायला मिळतोय. एकेरी धाव इथून मिळाली गेली आणि 59 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक आज किरण पाटील यांचा अर्धशतक पाहायला मिळेल का. 41 धावसंख्येत किरण पाटील खेळतात. 41 रन्स.
अकू टप्प्याचा बॉल पाठीमागे जाऊन चेंडूला पाठवलं. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जातं. एका टप्प्याने चेंडू निघून चालला. सीमा पार. मिळतील धावा 4 आणि आता मात्र वैयक्तिक 45 धाव संख्येवर पोहोचलेत किरण पाटील आणि संघाला नेऊन ठेवलं 63च्या घरात. वैयक्तिक 45 धावा. एक विस्फोटक इनिंग साकारले किरण पाटील यांनी. यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा लेगेशीच्या बाहेर जाणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि 64 धावा आवडणार पाहायला मिळतात. 64 रन्स. अजून या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 45 धावसंख्या किरण पाटील खेळतात. त्यामुळे एक मोठी कामगिरी आज एक मोठी इनिंग त्यांनी बिल्ड केलं. 11 बॉल मध्ये 45 धावा. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळलेत. चेंडू निघून चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतो आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. वैयक्तिक 47 धाव संख्येवर पोहोचले आणि या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज अर्धशतक पाहायला मिळेल काय स्पर्धेमधील पहिलं किरण पाटील यांच्या नावावर. 2 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत आणि चेंडू निघून चालला. एका टप्प्यानं सीमा पार. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक किरण पाटील बॅट वरती करायची आहे. कमालीचे खेळ पाहायला मिळाला. किरण पाटील ऑन द फायर. चेंडू गेलाय सीमा पार आणि इथून मात्र अर्धशतक कंप्लीट झालं. एनआर पॅनेल यांच्या वतीनं 1000चे कॅश प्राइज हे किरण पाटील यांच्यासाठी दिले जाणार आहे. 70 धावा धावपडायला लागले गेलेत. यावेळचा बॉल कोलमने टाकला आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट 40+ मास्टर संघाच्या धावा लागल्या गेल्या. त्या 70 धावा आणि 71 धाबांचं आव्हान ठेवलं ते वहाळ संघासमोर. चला आपण टॉस कडे वळतोय. कोमडभुजी आणि त्याच्या विरुद्ध तरगर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन. तर निश्चितच आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया जिकडे दोन्ही संघनायक जोडले जातील, कोंबडभुज आणि तरगर. तर निश्चित आपण नाणेफेकीचा कॉल करूया. साहेबांचे सख्खे मित्र यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. आज विजय शेठ खारकर साहेबांचा हा वाढदिवस आणि निश्चितच आज विशेष अशा मॅचेस आपण अनुभवतोय. स्पिन द कॉइन. टेल इज द कॉल. हेड इट इज. तर कोंबडभुज संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कोंबडभुजला शुभेच्छा देऊया. निश्चितच दोन्ही संघांना आपण तरगर संघाला शुभेच्छा देऊया. आजच्या ह्या मॅचेस आपण पाहतोय जिकडे आतापर्यंतच्या मॅचेस सुरू झाल्यात तिथे कोणतं टार्गेट आहे काय आहे निश्चित आपण विपुलजी पाटील यांच्या आवाजामध्ये ऐकलंय. आता न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स इज तरगर हॅव लॉस्ट द टॉस अँड कोंबडभुज हॅज वॉन द टॉस. थँक्यू. 70 धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट 40+ मास्टर या संघानं आणि 71 धावांचं आव्हान ठेवलंय. ते समोर वहाळ 40+ संघाचं. तुम्ही कुठेही जाऊ नका. उलवून परिसरातील एक नामांकित स्पर्धा गौरी स्पोर्ट 40+ मास्टर उलवे यांच्या माध्यमातून साहेब तसं काढी तशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तसं आपण याच विभागातील एक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेंवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे राजकिरण सर यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार. धन्यवाद विपुलजी पाटील सर. खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज आपण ऐकला. आजची ही स्पर्धा ज्यांच्या नावाने आपण ऐकतोय, पाहतोय आणि खऱ्या अर्थाने हा आनंद लुटतोय, आमचे लाडके गौरी स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने गौरी स्पोर्ट्स हा संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघाचं नाव गाजलं ते म्हणजेच आदरणीय विजय शेठ खारकर साहेब, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एखादा व्यक्ती 50शी मध्येही एवढा तरुण कसा वाटू शकतो
एखादी व्यक्ती 50 मध्येही चिरतरुण कशी वाटू शकते, एवढी जबरदस्त अशी डॅशिंग पॉवर आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांच्या मध्ये आहे. देखणं अतिशय सुंदर देखणं असं रूप, डॅशिंग दमदार चालणं, वागणं ब्रँडेड आणि गौरी स्पोर्टच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच डंका ज्यांच्या नावाने गाजला जातो, ज्यांचा आज 50वा वाढदिवस आहे, असे आमचे लाडके गौरी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांचा हा 50वा वाढदिवस. साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देऊया. त्यांना आयुष्यामध्ये जे जे उत्तम ते लाभू दे आणि उत्तरोत्तर वाढत राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. खऱ्या अर्थाने 40+ ने काय दिलं, हा प्रश्न जेव्हा जेव्हा मला कोणी विचारतं ना, तेव्हा तेव्हा कायम सांगतो की 40+ ने मला भरपूर दिलं. मग विजय शेठ साहेबांचं नाव घेताना लगेचच लाईव्ह वरती जेव्हा मी दिसलो नाव्या गावातून, लगेचच आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांनी लगेचच आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये मी समालोचनासाठी आल्यामुळे 500 रुपयांचा पारितोषिक गुगल पे केलंय. मी चंद्रकांत शेठ घरत यांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करीन की त्यांनी कायमच, मग जिथे ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकलाय तिथे लगेचच 500 रुपयांचं गुगल पे आलेलं आहे. अशा व्यक्तींमुळे आम्हा कलाकारांना घडताना एक प्रोत्साहन मिळतं. म्हणूनच अशा व्यक्तींचं समाजामध्ये असणं हे समाजाच्या हितावह असतं. धन्यवाद आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब, आपल्यामुळे आज निश्चितच आम्हाला या कॉम्बॉक्समध्ये एक पाठबळ मिळालं. खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा गौरी स्पोर्ट्सच्या नावाने आपण पाहतोय. मागचे काही दिवस किरणजी पाटील यांची बॅट बोलत नव्हती, कालच आमची चर्चा झाली, परंतु आज जी काही बॅट बोलली, समोरच्या विरोधकांना मात्र एवढ्या थंडीमध्येही घाम फोडायला भाग पडलं. अतिशय जबरदस्त अशी बॅट आज बोलली. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी आपण पाहतोय, निश्चितच मदन शेठ घरत आणि उमेश घरत अशी ही जोडी. खऱ्या अर्थाने मदन शेठ घरत म्हटलं तर व्यावसायिक क्रिकेट मधलं मोठं नाव आहे, ज्यांची एकदा बॅटिंग चालली तर मात्र धावा चेस होऊ शकतात. परंतु धावा पाहिले आता 17.75च्या सरासरीने पळायचं आहे, कारण धावसंख्या हव्या आहेत त्या म्हणजेच 71. सुंदर चेंडू. जितेंद्रजी सोमसे आपले सन्माननीय अध्यक्ष, त्यांची खासियत आहे ती म्हणजेच गोलंदाजीमध्ये फ्लाईट, आणि फ्लाईट डिलिव्हरी टाकताना त्यांच्याकडे एवढा सुंदर हातखंड आहे की एखाद्या फलंदाजाला वाटेल की हा चेंडू माझ्या बॅटपर्यंत पोहोचेल की नाही, तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीवरती आदळतोय. वन मोर टाइम बघा, मी म्हटलं होतं की एखाद्या फलंदाजाला वाटतं की हा चेंडू माझ्या बॅटपर्यंत पोहोचेल, परंतु तुम्हाला ते पूर्णपणे फसवून टाकतात. मग स्पिन गेंदबाजीमध्ये सर्वात महत्वाचं अस्त्र हे फ्लाईटमध्ये जास्तीत जास्त नोंदवलं गेलंय. आपण शेनवॉनचं नाव घेऊया फ्लाईट डिलिव्हरीमध्ये. यावेळेला मात्र उचललंय, थोडासा दूर फेकलेला चेंडू तिथून मात्र उचलून लांब लचक दूर फेकून दिलाय. हा आलाय षटकार. कदाचित म्हटलं जातं की तुम्ही जर वाघ असाल तर आम्ही वाघमारे आहोत, कारण 71 धावांचं टार्गेट आहे, 17.75च्या सराने पळायचं आहे. मागचे 2 चेंडू निर्धाव असतील तर मला अटॅक करावा लागेल. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कट केलाय, निश्चितच हा चेंडू ही काही धावा देऊन जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, चेंडू मात्र चाललाय, रेस चालू आहे. शेवटच्या क्षणी पाहिलं तर थर्ड मॅनला काय अप्रतिम असा पायांचा खेळ पाहायला मिळाला, ज्याच्यामुळेच तर आपल्याला ही बाउंड्री ही वाचताना पाहायला मिळाली. या चेंडूवरती आलेल्या 2 धावा धावसंख्येला आकार देऊन जाईल. धावसंख्या पाहतोय बिनबाद 9च्या घरामध्ये. माझ्या समोर जोडले गेले तर प्रणयजी, गुणसंख्या लेखक अव्वल दर्जाचे. इथेही पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पूर्णपणे काही कनेक्शन झालं नाही, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु निश्चितच मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक होता, तिथून चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल.
पहिल्या षटकाचा अंत झालाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच बिनबाद 10. अजूनही येणारे काही षटक आणि तुम्हाला 61 धावांची गरज लागणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे मदन शेठ घरत आणि उमेशजी आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह राहणं गरजेचं आहे. पहिलं षटक 50+ होतं. जितूजी सोमासे यांनी अप्रतिम हाताळलं. पहिले काही चेंडू अतिशय सुरेख टाकले, नंतर एक षटकार पाहायला मिळाला, नंतर दुहेरी. खरं तर ती दुहेरी चौकारामध्ये जाऊ शकली असती, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. नंबर 2 चे गोलंदाज आपण पाहतोय उल्वे नोटचा एक मातब्बर असा खेळाडू ऐलेश म्हात्रे. उचललाय, कदाचित हा गॅप मध्ये असेल. किरण पाटील असल्यानंतर मात्र एक आश्वासक चेहरा आहे. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. आजच्या घडीला एक महत्वपूर्ण गडी बाद होऊन जाईल ह्या चेंडूवरती. ऐलेश मात्रला मात्र मिळेल तो पहिल्याच चेंडूवरती विकेट. फलंदाजाला परतावं लागेल. बघा आपण लाईव्ह पाहू शकतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अगदीच शेवटच्या क्षणी चेंडूवरती लक्ष ठेवलं, सूर घेतला आणि फलंदाजाला मात्र बाहेर पाठवलं. पहिला हादरा या ठिकाणी पडलाय जरूर, तो म्हणजेच टीम वहाल या संघाला. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला प्रणयजी 71 धावा उभे राहिल्या ना, त्याच वेळेला देहबोली काहीतरी वेगळी बोलायला लागली टीम वहालची. परंतु टीम वहालकडे एक अस्त्र आहे, ते अस्त्र चालणं गरजेचं आहे. ते म्हणजेच मदन शेठ घरत, निशांतजी पाटील. व्यवसायाने पाहिलं तर डॉक्टर. म्हणजे आपण असं म्हणतो ना की पण क्रिकेट घडून आयुष्य वाया जातं असं काही जण म्हणतात. क्रिकेट खेळून काहींचं आयुष्य वाया गेलंय, मग ह्यांची डॉक्टरी कशी पूर्ण झाली? आपल्याकडे डेडिकेशन हवं असतं, आपल्याकडे एक उद्दिष्ट फिक्स असणं गरजेचं असतं. चांगला फटका आडव्या पट्ट्याने गॅप शॉट सिलेक्शन आहे, इथं मात्र चेस करावं लागेल. निश्चितच सुंदर पॅडीचा एक रिले थ्रो पाहायला मिळाला. अप्रतिम अशी कामगिरी, इंटरनॅशनल लुक पाहायला मिळाला आपण फिल्डिंग मध्ये. तर निशांतजी पाटील बद्दल बोलत होतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अभ्यास करून आपल्याला खेळ होत नाहीये. ही उदाहरणं आहेत निशांतजी पाटील म्हणजे. आडव्या पट्ट्याने फसवलंय, स्लोअर नव्हता हा. असं वाटलं होतं की मदन शेटना की हा कदाचित क्विक असेल, परंतु पूर्णपणे स्लोअर वन फेकला, आउट स्विंग केला ऐलेशने. ह्यावेळेला मात्र अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता आणि गतीसोबत फेकला होता. त्यामुळे मात्र हलक्या हाताने खेळताना चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये. काय फिटनेस आहे पा. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक येईल ना येईल तोपर्यंत 50+ 2 बॅटर्सनी 2 धावा पळून काढल्या. दॅट्स द वंडरफुल रनिंग बिटवीन द विकेट्स बाय द बोथ द बॅटर्स. दिस टाइम wonderfully delivered by Ailesh. One more slower one delivered by Ailesh, and a slower one is getting very difficult to Madan Sheth. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुश करताना मात्र बॅटच्या बॉटम मिडला लागून आलाय, तो म्हणजेच मिथुन यांच्या हातामध्ये. एक धाव पण जरूर मिळेल. एकेरी दुहेरीने उल्वे संघाला कोणताही फरक पडत नाहीये. एकेरी दुहेरीने फरक पडेल तो म्हणजेच वहाल संघाला. 2 षटकांचा अंत झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 1 बाद 14. आणि निश्चितच आत्ता गरज आहे, प्रणयजी मात्र सांगतात, 12 चेंडू आणि 57 धावांची. आपण आलेखही पाहूया. 12 चेंडू 57 धावांची गरज असताना साईप्रीत लाईव्ह म्हटलं तर सर्व गोष्टींचं आपल्याला योग्य असं सादरीकरण. बॅटर वॉज नॉट रेडी. फलंदाज तयार नव्हते, त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. आजच्या घडीला जसं विपुल पाटील यांनी सांगितलं की किरण पाटील हे नाव उगा असते, मग कोणतीही 40+ लीग असू द्या. गतीने फेकलेला चेंडू, अगदीच पूर्ण गतीने फेकलेला चेंडू, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे ऐलेश. मग कोणतीही 40+ लीग असू द्या, ज्या खेळाडूला आयकॉन म्हणून मानलं जातं, ज्या खेळाडूवरती मोठी बोली लागली जाते, किरण पाटील. भरपूर वेग पाहायला मिळाला, तोही अगदीच मिडल अँड लेगला यॉर्कर पाहायला मिळालाय. पनवेल समालोचक समितीचे सन्माननीय अध्यक्ष किरणजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो आज 50 ही साकारली गेली. किरण पाटील पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा फक्त दिल्यात. वहाल संघाला आता इथून मात्र मोठी भागीदारीपेक्षा मोठे फटके आणावे लागतील. मोठे फटके नाही आले तर डोकेदुखी होईल. वाईड इज द कॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बराचसा चेंडू होता आणि पंचांनी मात्र NR फायनल कडून वाईड घोषित केलाय. अप्रतिम असं हे वातावरण आपण पाहतोय, शांत सुंदर.
स्लो राऊंड फेकलाय. स्लो रन इट वॉज निश्चितच त्याच्यावरती हलक्या हाताने खेळलेत. आज उल्वे संघ जर पाहिला तर एक पूर्ण ताकदवर संघ आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण असा कोणता बाजू नाहीये जिथे ते परफेक्ट नाहीयेत, जिथे ते कुचकामी नाहीयेत. परंतु हा चेंडू मात्र हलक्या हाताने होता. संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं केले ते म्हणजे निश्चितच निशांतजी पाटील यांनी. चौकाराने मात्र थोडासा धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 22. एक चौकार बऱ्याच उशिराने पाहायला मिळतोय. एक षटकार आला होता. काय घडलंय अक्षरशः हा चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा यष्ट्यांच्या वरून गेलाय. बघा अगदी फलंदाजा मधून चेंडू गेलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हलक्या त्याने निश्चितच ड्राईव्ह केलाय. फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मधून येतील तोपर्यंत मात्र 2 धावा. दुहेरीने मात्र धावसंख्येला आकार मिळेल. दुहेरीने मात्र धावसंख्येला आकार जरी मिळाला तरी विजयाचं आव्हान जे आहे ते आता वहाल संघापासून थोडस नाराज झालंय. विजयाचं आव्हान आहे ते वहाल संघापासून थोडस दूर चाललंय. 6 चेंडू आणि 47 धावा. 6 मध्ये 47 अशक्यप्राय असं आव्हान पाहायला मिळतंय. तर कोंबडभुजे आपला जो काही निर्णय असेल त्याच्यावरती अवलंब करा लवकर लवकर. गोलंदाज आपण पाहतोय अमित पाटील. अमित पाटील येथील शेवटचं षटक साकारण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू. आज मदन शेट घरत्यांनाही काही विशेष असं बॅटला चेंडू लागत नाहीये. कधी कधी आपला दिवस नसतो. कधी कधी क्रिकेटमध्ये माहित आहे आपल्याला आपला दिवस नसतो. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. परंतु सराव महत्वाचा आहे, फिटनेस महत्वाची आहे. म्हणून तर कल्पेश कायम सांगत असतात की तुम्हाला फिटनेस वरती लक्ष देणं आहे. कारण दुहेरी धावा, एकेरी धाव काढताना आपल्याला क्रॅम्प्स येणं हे कधी कधी पाहायला मिळतं. आता जर वातावरण पाहिलं तर पूर्णपणे थंड असं वातावरण आहे. त्यामुळे फिटनेस महत्वाची आहे, धावपळ महत्वाची आहे. आपलं उद्दिष्टच आहे एक धाव आरोग्यासाठी. इथे मात्र एक चौकार येईल परंतु उशीर झालाय. एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर गंगा जरी पाजली तरीही त्याचं जीवन काही परत येऊ शकत नाही. असा हा चौकार. परंतु खेळ सुरळीत चालू आहे. 3 मध्ये 43 ची गरज. एक मोठं आव्हान सर करताना मात्र अगदीच त्या आव्हानामध्ये पूर्णपणे एक निराशाजनक असा स्कोर पाहायला मिळाला वहाल संघाचा. फटका चांगला आहे, उशिराने का होईना परंतु एक मोठा फटका मदन शेटच्या बॅट मधून क्लिक झालाय. हा षटकार आलाय जरूर. खरी तर ही ताकद आहे मदन शेटच्या बॅटिंगची. परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की फटके लागत नाहीत. खरी गोष्ट घडली काय ह्या मॅच मध्ये तर किरण पाटील यांनी उभारलेल्या धावसंख्येचा डोंगर, तो डोंगरच खूप काही सांगून गेला. त्या डोंगरामध्येच मात्र चिरडून गेला वहाल संघ. ह्याही वेळेला हवेमध्ये आहे. कदाचित हा झेल होईल कारण हा निश्चितच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे. आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतलं अगदी त्याच व्यक्तीच्या हातामध्ये झेलही जाऊन समाविष्ट होते. नेहमीच मिस्टर KP किरण पाटील. तर मदन शेट घरत यांची मात्र खेळीचा अंत होईल इथे. निश्चितच काही षटकार काही चौकार पाहायला मिळाले. मदन शेट 16 धावा पाहायला मिळाल्या परंतु अजूनही भरपूर धावा. जवळजवळ एक चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रन्स टू विन. आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळणार ती म्हणजेच कोंबडभुजे विपक्ष तरगर, जिकडे कोंबडभुजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर मध्ये चेंडू बरोबर चाललाय. तिथून मात्र काय घडलंय, शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. वहाल संघाचं आव्हान मात्र इतर ह्या स्पर्धेतलं संपुष्टात येते. ज्या पद्धतीने उल्वे संघाने फलंदाजी केली, ज्या पद्धतीने किरणजी पाटील यांनी फलंदाजी केली, त्या पद्धतीने नाव कोणाचंही येईल ते सांगायची गरज नाहीये की प्लेयर ऑफ द मॅच कोण असेल हे डिक्लेअर करण्याची